लॉकडाऊन शिथिल होत जाईल तसं काही जणांना तरी हळूहळू घराबाहेर पडावं लागणार आहे. त्याचवेळी संसर्गही वाढत जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, वैयक्तिक स्वच्छता या गोष्टींची काळजी घेऊनही संसर्ग होण्याची शक्यता असणार आहे. कधी आपण एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्याचीही शक्यता आहे. ताप, सर्दी, अंगदुखी, थकवा अशी लक्षणं आढळल्यास अंगावर काढू नका. वैद्यकीय यंत्रणेशी त्वरित संपर्क साधा. आता सुधारित नियमावलीनुसार अतिसौम्य लक्षणं असणाऱ्या व्यक्तींना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याची सशर्त मुभा आहे. एखाद्या पेशंटच्या संपर्कात आलेले असाल तरीही आयसोलेशन सांगितलं जातं. कधी टेस्ट केल्यावर रिपोर्ट येईपर्यंत घरात आयसोलेशन सांगितलं जातं किंवा विशिष्ट परिस्थितीत सतर्कता म्हणून स्वतःला विलग करून घेण्याचीही वेळ येऊ शकते. तर या आयसोलेशनमध्ये नेमकं काय करायला हवं याबद्दल काही गोष्टी या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. रुग्णांसाठी महत्त्वाच्या सूचना. घरातल्या इतर सदस्यांपासून वेगळं एका स्वतंत्र खोलीत राहा. जेवणही त्याच खोलीत एकट्यानं करायचं आहे. रूममध्ये हवा खेळती ठेवा. रूमला स्वतंत्र बाथरूम असणं अपेक्षित आहे आणि ती नसल्यास तुम्ही ती वापरल्यानंतर प्रत्येक वेळी ती निर्जंतुक करणं गरजेचं आहे. स्वतःचा टॉवेल, बेल्ट, दैनंदिन वापराच्या इतर वस्तू इतरांशी शेअर करायच्या नाहीत. मेडिकल मास्क वापरायचा आहे आणि तसंच जेवणापूर्वी किंवा बाथरूम वापरल्यानंतर हात साबणाने पुन्हा पुन्हा स्वच्छ धुवायचे आहेत. भरपूर द्रव्यपदार्थ घ्या आणि हायड्रेशन मेंटेन करा. तसंच पूर्ण विश्रांती घेणंही अत्यावश्यक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहा आणि स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेवून, म्हणजेच ताप, श्वास घेण्याला काही त्रास इत्यादीचे अपडेट्स त्यांना रोज देत राहा. जी औषधं दिली आहेत ती न चुकता घ्या. श्वास घ्यायला त्रास होणं, छातीवर दाब आल्यासारखा वाटणं, गोंधळल्यासारखं किंवा गुंगी आल्यासारखं वाटणं, ओठ किंवा चेहरा निळा पडायला लागणं अशी लक्षणं आढळली तर त्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवा. पेशंटने आरोग्य सेतू ॲप फोनमध्ये डाउनलोड करून घेणं अनिवार्य आहे. पेशंटच्या दृष्टीने हा काळ कंटाळवाणा, नैराश्य आणणारा असू शकतो. अशा वेळी आवडती पुस्तकं हाताशी ठेवा. फोनवरूनही तुम्ही करमणुकीचे कार्यक्रम बघू शकता. लोकांच्या संपर्कात फोनवरून राहू शकता. मेडिटेशन, योग या गोष्टींवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्की या गोष्टी त्यांच्या दिनक्रमात सामील कराव्यात. आता घरातल्या इतर सदस्यांसाठी सूचना. घरातल्या एकाच व्यक्तीने आयसोलेट झालेल्या पेशंटची काळजी घ्यायची आहे, सगळ्यांनी मिळून नाही. या एका व्यक्तीला आपण केअरटेकर म्हणू. कुटुंबातली वयस्कर व्यक्ती, BP, शुगर यासारखे आजार असणाऱ्या व्यक्ती, लहान मुलं यांनी कटाक्षाने रुग्णाच्या संपर्कात येणं टाळायचं आहे. पेशंटचं ताट, ग्लास इत्यादी भांडी वेगळी ठेवायची आहेत. ती स्वच्छ करताना केअरटेकरने ग्लोव्ज वापरायचे आहेत. पेशंटचे कपडेही ग्लोव्ज घालून वेगळे धुवायचे आहेत. हे केल्यावर ग्लोव्ज डिस्पोज करून परत पुन्हा हात स्वच्छ धुवायचे आहेत. पेशंटच्या रूममध्ये जाताना मेडिकल मास्क वापरायचा आहे. रूम स्वच्छ करताना मास्क, ग्लोव्ज वापरा आणि तसंच स्वच्छतेसाठी 1% सोडियम हायपोक्लोराईडचं द्रावण वापरा. पेशंटच्या वस्तूंना ग्लोव्जशिवाय हात लावायचा नाही आणि पेशंटच्या फार जवळही जायचं नाही. वापरलेले मास्क डिस्पोज करण्यापूर्वी त्यांना 1% सोडियम हायपोक्लोराईडमध्ये बुडवून घ्या आणि मगच टाका. पेशंट वेळेच्या वेळी सगळी औषधं घेतोय की नाही याकडे केअरटेकरने लक्ष ठेवायचं आहे.
केअरटेकरने स्वतःच्या आणि घरातल्या इतरांच्या तब्येतीवरही लक्ष ठेवायचं आहे आणि काही लक्षणं आढळल्यास लगेच आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. आता सगळ्यांनीच घेण्याची सर्वसाधारण काळजी. होप फॉर द बेस्ट बट प्रिपेअर फॉर द वेस्ट असं म्हणतात. एक कटू पण आवश्यक गोष्ट म्हणजे सर्व शक्यता गृहीत धरून स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचे सगळे तपशील एका कागदावर लिहून काढा. खाते क्रमांक, बँकेत लॉकर असतील तर त्यांचे क्रमांक, कुणाशी देण्या घेण्याचे व्यवहार असतील तर त्याचे तपशील, या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. स्वतःच्या लाईफ पार्टनरला हे सगळं माहिती असू द्या. मुलं सज्ञान असतील तर त्यांनाही, मुलं लहान असतील तर भाऊ, बहीण किंवा जवळचा एखादा मित्र यांना माहिती असू द्या. निदान एका विशिष्ट ठिकाणी माहिती नोंदवून ठेवली आहे इतकं सांगून ठेवलं तरीही पुरेसं आहे. घरात थोडी तरी कॅश असू द्या. इमर्जन्सीत जर कुठे कार्ड चाललं नाही तर कॅश अशा वेळी उपयोगी पडते. लक्षात घ्या, कोरोनाची संसर्गजन्यता खूप असली तरी मृत्यूदर बराच कमी आहे. योग्य ती काळजी घेतली तर कोरोनावर मात करणं सहज शक्य आहे. पुरेपूर काळजी घ्या, त्यात अजिबात ढिलाई येऊ देऊ नका. पण त्याचवेळी व्यर्थ काळजी किंवा भीती बाळगू नका, कारण त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि आपल्याकडे असलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र आत्ता क्षीण झालेलं आपल्याला नक्कीच चालणार नाही.